पाहू चला कृपाजल निधी मल्हारी मासा कांत हो प्रारंभिक स्थळ प्रेमरी तदुपरी पालिसा आला असे न दुर्गती श्री विशेष चौथे जेजुरी असे एशिया जवस्थान कागिरती पृथ्वीत नवखंड हो तो हा पाहू चला कृपाजल निधी मल्हारी मासा कांत हो शोभे दिव्य कला सुर्ग पिवळा अबडापर्यंत हो झाले लोचन तृप्त पाहता मुख शशी तो मासा कांत हो अश्वारूढ करी स्वयंत्र सळके शस्त्र अखंड हो तो हा पाहू चला कृपाजल निधी मल्हारी मासा कांत हो एशिया कुलदैवता नमुनिया जो नित्य भावे भजे त्याला काय उणे नामागत सदा अद्याप देई जे दाता देईल भक्ती मुक्ती समान वरुणी पाषांड हो तो हा पाहू चला कृपाजल निधी मल्हारी मासा कांत हो मल्हारी अष्टक जो पडेल अथवा ऐकेल अत्यादरे त्याचेही कळी काळदासे करून राहील हे तो खरे तेथे शाश्वत रंगला निज सुखी वरुणी अडंब हो तो हा पाहू चला कृपाजल निधी मल्हारी मासा कांत हो इति श्री ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी महात्मे श्री गुरुमाऊली विरचित मल्हारी अष्टक संपूर्ण श्री मल्हारी मार्तंड मंत्र जप ओम ह्रीं भ्रूं त्रूं स्रूं ह्रूं ध्रूं प्रियानानंद गंगा मानसाभ्यम सहिताय श्री मार्तंड भैरव रूपाय श्री मल्हारे नमः ह्रीं ध्रूं भ्रूं स्रूं त्रूं ह्रूं ह्रीं श्री मल्हारी सप्तशती अथ ध्यानं ध्याये मार्तंड अचल चल विभू कोटि सूर्य प्रकाशम आनंद विश्ववंद्यम सकल जानकारम कर्मधर्मादिनाथम अश्वबोधावरूढम परम विरलम श्री कोटि कंदर्प दर्पम श्री मल्हारी राजम विजय जय जयकारम महासाकांत सिद्धम अध्याय पहिला श्री गणेशाय नमः श्री कुलदेवताय नमः अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः श्री मल्हारी मार्तंडाय नमः जय 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 गणानाथा तुझ्या चरणी ठेवितो माथा देव मल्हारीची कथा तुम्ही वदवावी आता नमो ती आदिशक्ती माता विश्वाची सरस्वती सकळ काव्य उत्पत्ती तिच्या चरणाशी करू नमन स्वामी समर्थ सकळ जनाचा गुरुनाथ तुम्ही करता करविता या मल्हारी सप्तशतीचे करी तुम्ही नमस्कार त्या माता पित्यांचे उपकार मज असती थोर दाखविले जगदयानी एके दिवशी दिंडोरी गुरुमाऊली वस्ती दरबारी पुस्ती तयाशी सेवे करी सेवा आपल्या कुलदैवताची दादानी दाखविली कुलदेवता आपण सांगावे कुलदैवत सेवा कशी करावी आता सेविकांच्या कल्याणासाठी श्री गुरुमाऊली वाच आई साहेब पार्वती माता असे सर्वांच्या कुलदेवता शिवशंकर असे पिता मल्हारी मार्तंड स्वरूपात दयाची करिता सेवा तो तत्काळ हो पावता आशीर्वाद दयाचे मिळता सुख लाभे सेवे कर्यास थोर ब्रह्मांड पुराणात मल्हारी कथा क्षेत्रखंडात सांगितली जी नैमिषारण्यात सनत कुमार ऋषींनी तो अवतरला मल्हारी या संसार सागरी कळी काळाच्या घरी तारावया सकल जना धरिता श्री मल्हारीचे चरण गोबंधाचे होते निवारण अति दुष्ट व्याधी हरण सकल स्वामी सेवे करायचे थोर तो चंद्रशेखर धरिला मल्हारी अवतार केला त्याने संवार त्यामुळे मल्ल दैत्याचा असा महाकाली स्वयं प्रकटली शैलेजा बाळा ती विश्वमाता उतरली श्री मल्हारी समवेत अवतार कथा दयाची एकावी तुम्ही साची पूर्वीला आस भक्ताची श्री मल्हारी सप्तशती कोणी एके अवसरी रम्य कैलास शिखरावरी हिरे जडित मंदिरी महादेव शंभू वसे आली तेथे भवानी नमस्कारीला शूलपाणी एकांती अर्धांगी बैसोनी पुस्ती झाली शिवासी पार्वती वाच देवा तुमचे नाना अवतार तयासी नसे पार जो उद्धारेल मानवा भूसागर तयाचे महात्म्य सांगावे करिता कोणते व्रत सेविता करे पवित्र ऐसे कोणते तीर्थक्षेत्र सांगावे ऋषी नामे सनत कुमार जो प्रत्यक्ष ब्रह्माचा ऋषीवर तयांप्रती सांगत असे सनत कुमार वाच सप्तधर्म पुत्र तपाशी आले मनी तुर्कवताशी अति तीव्र प्रेमानसी करीते झाले आश्रमासी त्या आश्रमाचे महिमान श्वापदे वैर सोडून करती क्रीडा एकत्र स्वानंदपणे नांदताती त्या वनाच्या ठाई म्हणून नाचती पाही कोकिळा ती लवलाही बकशु करुंजी करिताती ए सातो आश्रम मनोहर वर चंपक लताचा परिवार केळी नारळ फणस सुंदर शोभत असे तयांगणी आश्रमातील सरोवरे जले पोळी पूर्ण मनोहरी कमळे फुलली सुंदर मंद मंद सुवासित मल्ल दैत्य तेथे पर्वतावरी आला ऐके अवसरी खडक झळके त्याचे करी छेदित सेवा येते अश्वरथासहित राक्षस विक्राळ परिवारित शस्त्र व्याकुळ करीत सगळ ऋषी मंडळींना ऋषीचे आश्रम विध्वंसिले अनेक वृक्ष उपटिले दैत्यांनी अत्याचार केले अति ऋषी परिवारावर अग्नी होमाची यज्ञकुंडे आश्रमातील उदकपात्रे अनेक प्रकारची यंत्रे मळमूत्रे अपवित्र केली पुष्पाची वृक्ष उन्माळिले घरेदारे विध्वंसिले मद्यपान करीत आले उद्ध्वस्त केले आश्रमास तये मग ते आश्रमाची कळा भग्न झाली तये वेरळ जैसा धरणी कंप झाला म्लानवदनी सृष्टी सारी ऋषेश्वराशी घोड पीडिता ग्रंथी पाश असे बांधिता व्यापी सरोवरमध्ये डुबविता दैत्य ते महाबाहो तया ऋषीच्या कांता त्यासी व्याकुळ करिता नाशिला त्या पतिव्रता मल्ल देते तैवेळी ऋषी बोलती म्हणी आता आश्रम सोडले कोठे जावे आम्ही दैत्याच्या पीडेकडून पूर्वी आम्ही पाप केले त्याची फळे प्राप्त झाले दैत्य आम्हा गाजले आम्ही अनाथ झालो आता कोणाशी सांगणे कोण्या राजाशी मागणे देवराजही जिंकून असे या मल्ल दैत्य राजासी हा वृत्तांत सांगून इंद्रासी की सांगावे ब्रह्मदेवासी का जावे वैकुंठाशी पुढे जावे कैलासगिरी पिढ्या सांगू महादेवासी तोच हरिल दुःख राशी ऐसे विचार करते मानसी दैत्य पीडित ऋषीवर आणि पर्वता जाणे तेथे कुटुंब अग्निपुत्र ठेवणे मग आम्हाला जाणे अन्यत्र साह्यासी हे मल्हारीचे चरित्र ब्रह्मांड पुराणे असे विचित्र ते करुणी पवित्र गुरुमाऊली कथन करी इति श्री गुरुमाऊली विरचित प्राकृत भावातलिका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती प्रथम
श्री महिला सप्तशती अध्याय 2. श्री गणेशाय नमः. सनत कुमार वाच. कुटुंब सारे अग्निहोत्रासी ऋषी ठेवणी पर्वतासी गेले सारे अमरावतीसी इंद्रराजास सांगण्या रत्ने झळकती सिंहासनी इंद्र बैसला आसनी अनेक अप्सरा येऊनी करती सेवा तेथे सेवितसे अग्नी यमपाश सोडूनी कुबेर नवनिधी घेऊनी सेवा करीतसे शुक्राची सूर्य शांत मूर्तीशी चंद्र सर्व भावेसी बृहस्पती करी स्तवनासी त्या इंद्र दरबारी ऋषी इंद्रनगरी प्रवेशले देव सभा देखिथे झाले देवता सारे तिथे विराजले अमरावती नगरीत ऐसा तो देवराना देखून या ऋषीगणा स्वतः उठून या सिंहासना तयासी नमस्कार करता झाला. इंद्र वाच. दुर्लभ तुमचे चरण करीतसे मज पावन तुम्ही कार्य घेऊन कवन सांगावे मज ऋषीराया. ऋषी वाच. तुझे अभय अम्मासी म्हणून मणिसूर पर्वतासी आम्ही करीत होतो तपासी आला तेथे मल्ल दैत्य घेऊन दैत्य परिवाराला आश्रमी येता झाला आम्हासी पिळू लागला तपभंग करावया आम्ही जीव मात्र धरून कुटुंबी आणि पर्वते ठेवून आले तुझ शरण तू सर्व जानसी देवराया इतके करणे दैत्यमनी मल्ल वध करणे आम्हासी आश्रमी